आमचं ऑलरेडी एक मत आहे. आम्ही 2023 मध्ये बिल पास केलेलं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, प्लीज कन्फ्यूज होऊ नका. सिंपल आहे. मूल 12वीत आहे, तुम्ही 10वी पास झालं का नाही प्रश्न विचारताय. 10वी पास झाल्याशिवाय मूल 12वीत जाणार कसं. तसंच 2023 मध्ये आम्ही महिला आरक्षण बिल एक मताने आम्ही सगळ्यांनी हे पास केलेलं आहे. अंमलबजावणी करायचा अधिकार आज सरकार आणि इलेक्शन कमिशनचा असतो. त्यांनी तो तातडीने करावा. आम्ही त्या दिवशीही विनंती केली होती, आज नोटिफाय करून 543 मध्ये करून टाका. इट्स ऑलरेडी डन. का सरकार निर्णय घेत नाही मला कळत नाहीये. तो बॉल इज नॉट इन आवर कोर्ट, बॉल इज इन गव्हर्नमेंट्स कोर्ट. त्याच्यामुळे जेव्हा हे आंदोलन करताय, मला ते आंदोलन महिलांच्या बाजूनी नाहीये. ते डिलिमिटेशनमध्ये सीट वाढवत नाहीये. त्याच्यात त्यांचं 2/3 झालं तर मग ते संविधान बदलू शकतील. अबकी बार 400 बार बदलेंगे संविधान. हे त्याच्या मागचं मोठं षडयंत्र आहे. त्या सीट्स वाढवण्याच्या मागचं हे षडयंत्र आहे. याच्यात आमच्या बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या मेरिटवर असणाऱ्या महिला आरक्षणाच्या बिलचा काही संबंध नाही, कारण त्या बिल ऑलरेडी पास झाले.